नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. दक्षता पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित लिमिटेड, जिल्हा नांदेड यांच्या दक्षता पोलीस सहकारी पतसंस्था यात लिपिक पदाच्या 2 जागा आहेत आणि सेवक पदाची 1 जागा इथे आहे. याबद्दलची ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे. तर या ॲडमध्ये शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. वयोमर्यादा 1/11/2023 पर्यंत 42 वर्षाची एज लिमिट इथे आहे. टायपिंगचा तुमचा 40 आणि 30चा स्पीड असणं गरजेचं आहे, इंग्लिश आणि मराठी. उमेदवार हा MSCIT त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर उमेदवार हा GDCNA सहकारी व्यवस्थापन पदविका DCM परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. लातूर विभागातील नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली याचा कायमस्वरूपी रहिवासी असणं आवश्यक आहे. तेच विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतील. परीक्षेची दिनांक, वेळ, ठिकाण उमेदवारांना अलहिदा कळविण्यात येणार आहे. तर आवेदन पत्राचं शुल्क 100 रुपये अक्षरी आणि प्रति अर्ज परीक्षा शुल्क 1000 रुपये असे 1100 रुपये यासाठी तुम्हाला पे करावे लागणार आहेत. परीक्षेचं सर्वसाधारण स्वरूप खालीलप्रमाणे असणार आहे. तर विषय GDCC अँड सहकार व्यवस्थापन याला 100 मार्क्स असतील. सामान्य ज्ञान यासाठी 20 मार्क्स असतील. मराठी इंग्रजी व्याकरण 20 मार्क्स असतील आणि मुलाखतीचे 10 मार्क्स असणार आहेत. सदरची होणारी नियुक्ती निवड तात्पुरत्या स्वरूपाचे निश्चित मानधन फिक्स पे प्रति महिना वेतनावर असून 1 वर्षाचा परिवीक्षाधीन कालावधी संपुष्टात आल्यानंतर उमेदवाराने केलेल्या कामाचे मूल्यमापन करून तदनंतर उमेदवारास कायम करण्याबाबतचे संस्था संचालक मंडळाचा निर्णय हा अंतिम असणार आहे. तर 1 वर्षाचा परिवीक्षाधीन कार्यकाळ असेल आणि त्यानंतर तुम्हाला पेरोलवर घेतलं जाणार आहे. सदरची भरती प्रक्रिया कोणत्याही कारणास्तव अंशतः अथवा पूर्णतः रद्द करण्याचा अथवा स्थगित करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा निकाल हा संस्थेकडे राखीव आहे. तर सेवक पदाकरिता 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. दुसरं, नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असणं गरजेचं आहे आणि स्वतःची दुचाकी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. दक्षता पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, जिल्हा नांदेड हे केंद्र शासनाने अथवा राज्य शासनाने संबंधित पद नामंजूर केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता उमेदवारांची सेवा समाप्त करण्यात येईल. महत्त्वाची नोट इथे लक्षात घ्या. सर्व पदाचे वेतन हे एकत्रित मानधनावर आहेत. उमेदवाराच्या कागदपत्राची छाननी करून पात्र उमेदवारांना गुणाप्रमाणे पात्र ठरवण्यात येणार आहे. अर्जदारांना सोबत दिलेल्या नमुन्यात अर्ज करावा. तसेच सोबत देण्यात आलेल्या नमुन्यात लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्रसुद्धा द्यायचं आहे. जाहिरातीत नमूद पदांची संख्या व मानधन कमी अथवा जास्त होऊ शकते. तसेच सदरची भरती रद्द करणे, स्थगित करणे हे संपूर्ण संस्थेच्या अध्यक्षांकडे राखून ठेवलेले आहेत. प्रत्येक पदाकरिता उमेदवारांना स्वतंत्र अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. ज्याकरिता अर्ज सादर केला आहे त्याच पदाकरिता ग्राह्य धरण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता पूर्ण करीत नसलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येईल. सदर पदकरिता गुणक्रमाने पात्र उमेदवारांना मुलाखतीस 1:5 प्रमाणे बोलवण्यात येणार आहे. सदर भरतीकरिता इच्छुक उमेदवारांना विनंती अर्ज A4 साईजचा कागदावर दक्षता पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, जिल्हा नांदेड यांच्या नावाने सादर करायचा आहे. अर्जासोबत खालीलप्रमाणे सत्यप्रती स्वतः अटेस्टेड करून जोडायच्या आहेत. अर्जामध्ये ठळक अक्षरात स्वतःचे पूर्ण नाव, पदाचे नाव, कायमस्वरूपी राहत असलेला पत्ता, दूरध्वनी व भ्रमणध्वनी, जन्मतारीख नमूद करायची आहे. शैक्षणिक अर्हतेचे सर्व तपशील द्यायचे आहेत. उच्च शैक्षणिक अर्हता असेल तर ते द्यायची आहे. अर्जासोबत सत्यप्रित केलेले तुमचे पासपोर्ट साईज फोटो, शाळेचे प्रमाणपत्र, गुणपत्र तुम्हाला द्यायचे आहेत. करार पद्धतीने नेमणूक करावयाचा असल्याने एकत्रित मानधनाशिवाय अन्य कोणतेही भत्ते वगैरे लागू राहणार नाही आहेत. तसेच मुलाखतीकरिता येणाऱ्या उमेदवारास कोणताही प्रवास भत्ता देण्यात येणार नाही. निवड झालेल्या उमेदवाराने आपल्या सेवा कंत्राटी पद्धतीने एकत्रित मानधनावर निवड तात्पुरत्या स्वरूपात असल्याबाबत
₹100 स्टॅम्प नोटरी केलेल्या बॉन्ड पेपरवर विहित नमुन्यात करारनामा देणे बंधनकारक राहणार आहे. निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र अयशस्वी ठरलेल्या उमेदवारांना तिथे बाद केलं जाईल. उमेदवारांना अर्ज दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत शासकीय सुट्ट्या वगळून दक्षता पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नांदेड जिल्हा नांदेड राधाकुंज निवास शुभारंभ मंगल कार्यालय शेजारी लेबर कॉलनी नांदेड येथे स्वतः किंवा पोस्टाने किंवा कुरिअरद्वारे पोहोचतील अशा बेताने पाठवावेत. तदनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. उमेदवाराने कुठल्याही प्रकारचा खाजगी किंवा राजकीय दबाव आणल्यास संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. सो अशा पद्धतीचे भरती इथे आहे. तर जे विद्यार्थी नांदेड, परभणी, लातूर या डिस्ट्रिक्टमध्ये असतील तर त्या विद्यार्थ्यांनी यासाठी नक्की अप्लाय करावा. आणि सर्वांना ऑल द बेस्ट. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.